संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2025 चे ठाण्यातील किसननगर मैदान 1 या परिसरात गेल्या 15 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात। तसेच चैत्र नवरात्री निमित्त 5व्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व भजनांनी मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं वातावरण बहरून गेलं होतं। या भजनात सर्व भक्तगण तल्लीन होऊन देवीची प्रार्थना करत होते। या सदर कार्यक्रमाला शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेवक दीपक वेदकर यांच्यासह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षाप्रमाणे यावर्षी महिलांचा उत्साह आणि भक्तांचा पण उत्साह भरपूर झालेला आहे। एवढा उन्हाळा असून, परीक्षा असून मुलांचा, मला वाटतं लोकांची भक्ती वाढलेली आहे आणि देवीवरची श्रद्धा वाढलेली आहे। देवी का तरी हा कुठेतरी देवीचा महिमा आहे की वाईटावर चांगल्याची ही भक्ती आहे, शक्ती आहे। या शक्तीमुळे आज इथे सगळा महिला वर्ग इथे जमलेला आहे। एकंदरीत कसं वातावरण मी बोलली ना तुम्हाला की खूप सुंदर वातावरण आहे, लोकांची भक्ती वाढलेली आहे आणि मला वाटतं महिला वर्ग यावेळेस मला वाटतं 2 पटीने वाढलाय। त्याच्यामुळे मी आधी महिलांचा धन्यवाद करेन, कारण यालाच म्हणतात नारी शक्ती। नवकुंडी अष्टलक्ष्मी जो महायज्ञ आहे याची प्रसिद्धी मोठी आहे। लोक महिला वर्ग त्याचा 108 वेळा प्रदक्षिणा घालतात। काय त्यांचे त्यांची आज मला वाटतं 15 वर्ष ह्या देवीच्या आगमनाचं आमच्याकडे 15 वर्षात मला वाटतं लोकांची श्रद्धा तर वाढलीच आहे। लोकांच्या ज्या इथे येतात त्यांचा भक्ती करतात, काय इच्छा व्यक्त करतात, मला वाटतं की त्यांच्या सगळ्यांचं पूर्ण करते। त्याच्यामुळे मला वाटतं भक्त वाढले, त्याच्यामुळेच भक्त वाढले की ती सगळ्यांची इच्छा पूर्ण करते। आज या ठिकाणी भजन संपन्न होतंय, उद्या नेमका काय कार्यक्रम होणार आहे आणि महिलांना काय आवाहन करायला लागतं? आज आमचा रोज विविध कार्यक्रम असतात, पण आम्ही पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करतो, कारण देवीच्या दारामध्ये तेच झालं पाहिजे। काल महिलांचा रास गरबा होता, आज भजन आहे, उद्या आमच्याकडे माता की चौकी आहे, परवा अष्टमीचं हवन आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की 9 दिवस कधी जातात आणि कसे जातात, प्रत्येक महिला आपल्या घरात संध्याकाळी व्यस्त असते, पण देवीसाठी आणि तिच्या स्वतःसाठी ती सगळं काम आटपून संध्याकाळी 6, 6:30, 7ला इथं हजर होते।